नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरंग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील अ आहे, थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपांत कोणता फरक आहे? उत्तर, थॉम्सन अणुप्रारूप. थॉम्सनने सुचविलेल्या अणुप्रारूपानुसार अणूच्या अंतरंगात धन व ऋण प्रभारित कण सर्वत्र विखुरलेले असतात. ज्याप्रमाणे प्लम पुडिंगमध्ये सुकलेल्या फळांचे तुकडे असतात, त्याचप्रमाणे यात धन आणि ऋण प्रभारित कण सर्वत्र पसरलेले असतात. त्यांचे प्रमाण समान असते, त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. रुदरफोर्ड अणुप्रारूप. रुदरफोर्डने धन आणि ऋण प्रभारित कणांचे अस्तित्व मान्य केले, पण त्यांची रचना मात्र थोडी वेगळी सुचविली आहे. अणू मुख्यतः पोकळ असतो. त्याच्या मध्यभागी अणूचे वस्तुमान एकवटलेले असते, त्याला केंद्रक म्हणतात. अणुकेंद्रक धन प्रभारित असते. अणुकेंद्रकाभोवती ऋण प्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. धन आणि ऋण कणांची संख्या सारखी असते, त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. हा प्रश्न आहे, मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? संयुजा, इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय आहे ते लिहा. उत्तर, मूलद्रव्यांची संयुजा. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे त्याच्या एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. उदाहरणार्थ, Na चे अणुसंरूपण 281 आहे. ह्याचा अणू त्याच्या बाह्यतम कवचातील एक इलेक्ट्रॉन वापरून एक रासायनिक बंध तयार करतो, म्हणून त्याची संयुजा 1 आहे. क्लोरीन जो आहे, त्याच्यामध्ये 2, 8 आणि 7 क्लोरीन ह्या मूलद्रव्याचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वापर करून एकच रासायनिक बंध तयार करतो, कारण त्यामुळे त्याची अष्टक स्थिती पूर्ण होते. अर्थात क्लोरीनची संयुजा 1 आहे व अष्टक स्थिती पूर्ण करण्यास 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो. संयुजा, इलेक्ट्रॉन व संयुजा यांतील संबंध. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असल्यास संयुजा बरोबर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या असते. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 पेक्षा जास्त असल्यास संयुजा बरोबर 8 मायनस संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या असते. प्रश्न ई आहे, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा. कार्बनचा अणुअंक 6 म्हणजेच प्रोटॉनची संख्या 6 आहे. कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून कार्बनच्या केंद्रात A-Z मीन्स 12-6 = 6 न्यूट्रॉन आहेत. म्हणून कार्बनचा अणुवस्तुमानांक = 6 प्रोटॉन्स प्लस 6 न्यूट्रॉन = 12. कार्बनचा अणुअंक 6 व अणुवस्तुमानांक 12 आहे. ही प्रश्न आहे, अवअणुकण म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात 3 अवअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर, अणूमध्ये असणाऱ्या कणांना अवअणुकण असे म्हणतात. अवअणुकण 3 प्रकारचे असतात: प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन. विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात अवअणुकणांची माहिती पुढील प्रमाणे. तर बघा, अवअणुकण, विद्युत प्रभार, उदासीन आणि स्थान हे कॉलम दिलेले आहे. अवअणुकण कुठले कुठले आहेत? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. त्यांच्यावर विद्युत प्रभार प्रोटॉन व धनप्रभार असतो, न्यूट्रॉन उदासीन असतो, इलेक्ट्रॉन व ऋण प्रभार असतो. उदासीन प्रोटॉन 1U, न्यूट्रॉन 1U. इलेक्ट्रॉन हायड्रोजन अणूंच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. स्थान, प्रोटॉनचे स्थान कुठे असते?
अणुकेंद्रकामध्ये, न्यूट्रॉन अणुकेंद्रकामध्ये आणि इलेक्ट्रॉन केंद्राबाहेरील कक्षांमध्ये. प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. अ. अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते. नगण्य म्हणजे त्याचे वस्तुमान खूप कमी असते, त्याचं वजन खूप कमी असतं. अणूचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या संख्येवरून ठरते. केंद्रामध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात त्याच्यावरून त्याचे वस्तुमान हे ठरले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणुकण अणूच्या केंद्रात असतात. हे कुठे असतात? प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रात असतात. म्हणूनच अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. आ प्रश्न आहे, अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ई प्रश्न आहे, अणु वस्तुमानांक पूर्णांकात असते. उत्तर, कारण प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. ही कणांच्या संख्यांची बेरीज असल्यामुळे पूर्णांकातच असते, म्हणून अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते. प्रश्न ई आहे, परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो. उत्तर, अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान धनप्रभारित केंद्रकात एकवटलेले असते. ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्राभोवती कक्षामध्ये परिभ्रमण करतात. केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराने संतुलित राहतो, म्हणजे अणूला स्थायी भाव प्राप्त होतो. प्रश्न तिसरा, व्याख्या लिहा. अणू द्रव्याचे सर्वात लहान एकक व सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. ब आहे, समस्थानिके. समस्थानिके मूलद्रव्यामध्ये अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असे अणू असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. अणुअंक अणूच्या केंद्रातील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांचा अणुअंक होय. अणुवस्तुमानांक अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुभट्टीतील मंदक. अणुभट्टीमध्ये केंद्रीय विखंडन अभिक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे माध्यम म्हणजे अणुभट्टीतील मंदक होय. उदाहरणार्थ ग्राफाइट किंवा जड पाणी. प्रश्न क्रमांक 4 आहे, सुबक व नाम निर्देशित आकृती काढा. अ आहे, रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. तर ही बघा, ही आकृती आहे रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. तर इथे जो दिलेला आहे तो कण उत्सर्जन, अल्फा कण उत्सर्जन आहे. इथं ही चीर दिलेली आहे. प्रतिदीप्तिमान पडदा आहे हा आहे सोन्याचा पत्रा. थॉम्सनचे अणुप्रारूप. आता थॉम्सनच्या अणुप्रारूपामध्ये सर्कल मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेम काढायचे आहेत. ई आहे, मॅग्नेशियमचा अणुअंक 12, इलेक्ट्रॉन स्वरूपणाने रेखाटन. तर हे बघा, ही आकृती आहे मॅग्नेशियमची. मॅग्नेशियमची पहिली जी कक्षा आहे ती के असते, दुसरी कक्षा असते ती एल, तिसरी कक्षा असते ती एम. ओके, के एल एम. के कवच, एल कवच आणि एम कवच. आणि सेंटर जो असतो त्याला आपण केंद्रक असं म्हणतो.
अर्गॉनचा अणुअंक 18, इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. तर हे बघा, अर्गॉन हा केंद्रक आहे. त्याच्या बाहेरील पहिली कवच जी आहे ती के कवच, दुसरी कवच एल, तिसरी कवच एम. के एल एम अशा कवच असतात. पहिल्या कवचेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कवचेमध्ये पण 8 इलेक्ट्रॉन असतात अर्गॉनच्या. ओके. प्रश्न क्रमांक 5, रिकाम्या जागा भरा. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे टिंबटिंब आहेत. अवअणुकण आ आहे. इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो. उत्तर आहे ऋण. अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच टिंबटिंब हे आहे. के. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच टिंबटिंब हे आहे. उत्तर एम. H2O या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 या सूत्रानुसार Fe ची संयुजा टिंबटिंब ठरते. उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 6, जोड्या जुळवा. अ गट, त्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन दिलेला आहे. तर प्रोटॉनची जोडी धनप्रभारित, इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित आणि न्यूट्रॉन आहे उदासीन. प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. आता ही माहिती दिलेली आहे. आपल्याला न्यूट्रॉन संख्या शोधायची आहे. तर न्यूट्रॉन संख्या बरोबर 23 - 11 बरोबर 12 येणार आहे उत्तर. 14 हा कार्बनचा अणुवस्तुमानांक आहे. प्रोटॉन संख्या बरोबर अणुअंक Z. अणुअंक हा Z ने डिनोट केला जातो आणि तो अणुअंक आहे 17, म्हणजे प्रोटॉनची संख्या त्यामध्ये आहे 17. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.